चीनच्या रणांगणावरती मृत्यूला आव्हान देत एक भारतीय डॉक्टर सलग 3 दिवस शस्त्रक्रिया करत होता. न झोपता आणि न थांबता. त्या एका माणसामुळे शेकडो जखमी सैनिकांचे प्राण वाचले. हा डॉक्टर भारतातला होता, मराठी माणूस होता आणि विशेष म्हणजे त्याची ओळख आज चीनमध्ये आदराने घेतली जाते. आता तुम्ही म्हणाल की ते डॉक्टर आहेत तरी कोण? अवघ्या तरुण वयात त्या डॉक्टरांनी असा कुठला निर्णय घेतला की ते थेट युद्धाच्या रणांगणावरती पोहोचले? चीन सारखा देश आजही त्यांचा सन्मान का करतो? ते नेमके कोण आहे, त्यांची गोष्ट काय आणि भारत चीन मैत्रीमध्ये त्यांचं स्थान इतकं खास का मानलं जातं? हे सगळं काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, हा अद्भुत पराक्रम करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. त्यांच्या अतुलनीय सेवेच्या सन्मानार्थ चीनने हेबेई प्रांतामध्ये डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारक सभागृह उभारलंय. दुसऱ्या चीन जपान युद्धाच्या काळात चीनमध्ये जाऊन शेकडो सैनिकांचे जीव वाचवणाऱ्या या भारतीय डॉक्टरांचा चीनमध्ये आजही मोठा सन्मान आहे. रणांगणावरती वैद्यकीय सेवा देत असतानाच 1942 साली अवघ्या 32व्या वर्षी त्यांचं निधन झालं. भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांनी एक्स वरती पोस्ट करत ही माहिती दिली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डॉक्टर कोटणीस यांना मानाचं स्थान आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या निधनाच्या 83व्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारक समितीने कार्यक्रम आयोजित केला होता. भारत चीन मैत्रीचं चिरंतन प्रतीक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आणि या कार्यक्रमाला चीनचे कौन्सिल जनरल शू वेई उपस्थित होते. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे एका साध्या मराठी मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेले डॉक्टर होते. चीनमध्ये त्यांना के दिहुआ या नावाने ओळखलं जातं. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी सोलापूरमध्ये झाला. त्यांना 2 भाऊ आणि 5 बहिणी होत्या. मुंबईत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. 1938 साली दुसरं चीन जपान युद्ध सुरू असताना वैद्यकीय मदतीसाठी त्यांना आणि त्यांच्या आणखी 4 सहकाऱ्यांना चीनमध्ये पाठवण्यात आलं. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणारे डॉक्टर कोटणीस हे भारत चीन मैत्री आणि सहकार्याचं जिवंत उदाहरण मानले जातात. 1938 साली जपानने चीनवरती आक्रमण केल्यानंतर चीनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते जनरल झू दे यांनी जवाहरलाल नेहरू यांच्याकडे चीनसाठी डॉक्टर पाठवण्याची विनंती केली. त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 30 जून 1938 रोजी प्रसिद्धीपत्रक काढून देशवासियांना आवाहन केलं. 7 ते 9 जुलै दरम्यान साजऱ्या झालेल्या अखिल भारतीय चीन दिन आणि चीन फंडच्या माध्यमातून 22,000 रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या निधीतून स्वयंसेवक डॉक्टरांचं पथक आणि एक रुग्णवाहिका चीनला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. जपानची सुदूर पूर्वेकडील भूमिका आणि चीनवरील आक्रमण यावरती नेताजींनी मॉडर्न रिव्ह्यू या नियतकालिकात लेख सुद्धा लिहिलेला होता. सप्टेंबर 1938 मध्ये 5 डॉक्टरांचं पथक भारतीय वैद्यकीय मिशन म्हणून चीनला रवाना झालं आणि या पथकामध्ये अलाहाबादचे डॉक्टर एम अटल जे पथक प्रमुख होते. त्यानंतर नागपूरचे डॉक्टर एम चोलकर, सोलापूरचे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस, कोलकात्याचे डॉक्टर बी के बासू आणि डॉक्टर देवेश मुखर्जी यांचा समावेश होता. या सर्वांपैकी फक्त डॉक्टर कोटणीस चीनमध्येच थांबले तर इतर डॉक्टर सुरक्षितपणे भारतामध्ये परतले. हे पथक सर्वप्रथम वुहानमधील हानकोउ बंदरावरती पोहोचलं आणि त्यानंतर 1939 साली त्या काळच्या क्रांतिकारी केंद्र असलेल्या यानआन इथे गेलं. तिथे माओ झेदोंग, झू दे आणि इतर वरिष्ठ चीनी नेत्यांनी त्यांचं अत्यंत आपुलकीने स्वागत केलं, कारण इतर आशियाई देशातून आलेलं हे पहिलेच वैद्यकीय पथक होतं. फक्त 28 वर्षांचे असताना डॉक्टर कोटणीस चीनमध्ये गेले आणि जवळपास 5 वर्ष तिथेच राहिले. त्यांनी फिरत्या दवाखान्यांतून जखमी सैनिकांवरती उपचार केले. 1939 साली उत्तर चीनमध्ये विविध ठिकाणी काम केल्यानंतर वुताई पर्वतरांगांच्या परिसरातील जिनचा जी या सीमा भागांमध्ये त्यांनी माओ झेदोंग यांच्या नेतृत्वाखालील 8व्या मार्गसेनेत प्रवेश केला. रणांगणावरती डॉक्टर म्हणून काम करताना त्यांना प्रचंड ताण सहन करावा लागत होता. औषधांची सतत कमतरता होती, साधन सामग्री अपुरी होती, पण तरीही ते थांबले नाहीत. 1940 साली जपानी सैन्याविरुद्ध झालेल्या एका प्रदीर्घ काळ चाललेल्या लढाई दरम्यान डॉक्टर कोटणीस यांनी सलग 72 तास एक क्षण सुद्धा न झोपता शस्त्रक्रिया केल्या आणि 800हून अधिक जखमी सैनिकांचे प्राण वाचवले. पुढे त्यांची नियुक्ती प्रसिद्ध कॅनेडियन शल्यविशारद नॉर्थन बेथ्यून यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर बेथ्यून आंतरराष्ट्रीय शांतता रुग्णालयाचे संचालक म्हणून झालेली. 1940 साली याच रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करणाऱ्या गुओ छिंगलान यांची डॉक्टर कोटणीस यांच्याशी भेट झाली. पहिल्या भेटीमध्ये त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेल्या. डॉक्टर कोटणीस चिनी भाषा लिहू आणि बोलू शकतात हे पाहून त्यांचा आदर अधिकच वाढला. 1941 मध्ये दोघांनी विवाह केला. 23 ऑगस्ट
1942 रोजी त्यांना एक मुलगा झाला. नेई रोंगझेन यांच्या सूचनेनुसार मुलाचं नाव इन हुआ असं ठेवण्यात आलं, ज्याचा अर्थ भारत म्हणजे इन आणि चीन म्हणजे हुआ असा होतो. मात्र दुर्दैवाने इन हुआ यांचा 1967 साली अवघ्या 24व्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेण्याआधीच मृत्यू झाला. हा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाल्याचं सांगितलं जातं. डॉक्टर कोर्टनीस आपल्या कुटुंबाला नियमित पत्र लिहित असतात आणि त्या पत्रांमधून ते आनंदी असल्याचं जाणवत असतात. लोक आपले आभार मानायला येतात असंही त्यांनी लिहिलेलं होतं, असं त्यांची बहीण मनोरमा यांनी सांगितलेलं आहे. चीनमधील प्रत्येक ठिकाणचे अनुभव, तिथली माणसं आणि परिस्थिती यांचं वर्णन त्यांनी पत्रांमध्ये केलेलं आहे. मात्र सततच्या तणावपूर्वक कामाचा त्यांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम झाला. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 3 महिन्यातच त्यांना अपस्माराचा झटका आला आणि सलग झटक्यांमुळे 9 डिसेंबर 1942 रोजी त्यांचं निधन झालं. चीनमधील नानचुआन गावातील हिरोज कोर्टयार्ड इथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यावेळी माओ झेडोंग यांनी शोक व्यक्त करत म्हटलं होतं की सेनेनं एक मदतीचा हात गमावलाय आणि राष्ट्राने एक मित्र गमावलाय. उत्तर चीनमधील झेबेई प्रांतातील शिजी या जुंगआंग या शहरातील शहीद स्मारक उद्यानात त्यांच्या स्मरणार्थ भव्य पुतळा उभारण्यात आला. तिथल्या संग्रहालयामध्ये त्यांच्या वही, शस्त्रक्रियेची साधनं आणि अनेक दुर्मिळ छायाचित्र सुद्धा जतन करण्यात आलेली आहेत. डॉक्टर कोर्टनीस यांच्या जीवनावरती आधारित डॉक्टर कोर्टनीस की अमर कहाणी हा हिंदी चित्रपट तयार करण्यात आलेला असून त्यात व्ही शांताराम यांनी स्वतः त्यांची भूमिका साकारलेली होती. तसेच के दिवा दाऊफ हा चीनी चित्रपट सुद्धा त्यांच्या जीवनावरती आधारित आहे. आणि अशा प्रकारे एका सोलापूरच्या मराठी डॉक्टरने आपल्या सेवेतून इतिहास घडवला आणि आजही डॉक्टर द्वारकानाथ कोर्टनीस हे भारत चीन मैत्रीचं अमर प्रतीक म्हणून ओळखले जातात. बाकी डॉक्टर कोर्टनीस यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.